फोन झाला आमचा गावात. मग इथं कडा तर मैदानात पलीकडे आपलं कोणती साहित्य नाही हो इथं कमी the estimated spot of accident. एक मिनिट नाही येऊ दे ना. मोटा 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 ये जो बड़ी बोट दिख रही है ते रात्रीपासून इकडनं पण आले तिकडनं पण आलेले जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या ऍक्च्युली 3 बोटी पलटी झाल्या आणि 2 बोटीमध्ये फक्त हमें कल ये सूचना मिली थी और जैसे सूचना मिली तो हमारी टीम तैयार होकर रात को 2 बजे जो है कैंप से पुणे में हेडक्वार्टर से मार्च कर दिया था कमांडेंट महोदय के आदेश के अनुसार। तो 5 एनडीआरएफ की टीम यहाँ पर 20 रेस्क्यूअर के साथ आ चुकी है, जिसमें 2 महिला रेस्क्यूअर भी हैं। और यहाँ पर हमने देखा कि चैलेंजेस काफ़ी ज़्यादा हैं क्योंकि रास्ता भी ब्लॉक था और उसके चलते हमें अपनी गाड़ी ना आने की वजह से हमें ट्रैक्टर में जो है वो रेस्क्यू इक्विपमेंट जो है वो लेके आने पड़ा और गांव वालों के भी काफ़ी सहयोग रहा। इसके बाद हमने अभी जस्ट ऑपरेशन शुरू कर दिया है और जो भी आगे की डेवलपमेंट होगी उसके अकॉर्डिंग ऑपरेशन चलेगा। त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली। आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे। काल रात्रीच आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो। यंत्रणेने आणि मी NDRFचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली। पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी 6 वाजल्यापासून NDRFची टीम त्यांचे लोक आता आत त्यांच्या 2 बोटी गेलेल्या आहेत, 10 लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी मिळेल। शुरू से हो राहुल का सवाल जी और मैं बहुत साथ 3 टर्म साथ में कामात फोन करतो बताइए कामात